मित्रांनो, आमचे व्हिडिओ बघण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. आणि आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू. कसे आहात मित्रांनो? मजेत ना? पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय माझ्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. बरेच दिवसांच्या कालावधीनंतर आपण हा व्हिडिओ बनवतोय. मध्ये थोडा बिझी होतो, लग्न कार्य, कामाचं शेड्यूल पण टाईट होतं, त्याच्यामुळे थोडा बिझी असल्यामुळे नवीन व्हिडिओ आला नाही. पण आता आपण हा नवीन व्हिडिओ घेऊन येतो आहोत, तर कुठलाही वेळ न काढता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. सो मित्रांनो, फायनली आपण आलो आहोत ते धामापूर तलावापाशी. माझ्या मागे धामापूर तलाव आहे आणि माझ्या या साईडला जो रस्ता जातो, हा रस्ता जातो कुडाळ सिटीमध्ये. आता आपण मेन एंट्रीवरनं वर आलेलो आहोत आणि माझ्या मागे आहे ते भगवती मंदिर आहे आणि माझ्या या बाजूला आहे ते सातेरी मंदिर आहे. सो धामापूर तलावाच्या बाजूला ही जी दोन मंदिरं आहे यांना तुम्ही नक्की व्हिजिट करा. सुंदर मंदिर आहेत. अजूनही जुनी मंदिरं तुम्हाला जर कोकणातली पाहायची असतील तर हे भगवती मंदिर आणि सातेरी मंदिर. मित्रांनो, आता आपण आलो आहोत ते तलावाच्या मेन ठिकाणी. माझ्या मागे हा घाट बघू शकता. ह्या पायऱ्या आहेत आणि या पायऱ्या थ्रू तुम्ही खाली येऊ शकता. आणि या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं ही फ्लोटिंग जेटी बनवण्यात आलेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी ही आता आपण फ्लोटिंग जेटीवर उभे आहोत आणि या फ्लोटिंग जेटीवरनं बोट सर्व्हिस आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी नौकानयन करू शकता, बोटिंग करू शकता. यांच्याकडे पॅडल बोट आहे, कायाक आहे आणि एक मोटर बोट आहे, जेणेकरून तुम्ही या तलावाची सफर करू शकता.
मित्रांनो, या ठिकाणी बांबू स्ट्रक्चरमध्ये एक व्ह्यू गॅलरी बनवलेली आहे, जेणेकरून पर्यटकांना इथे उभं राहून हा जो निसर्ग आहे तो व्यवस्थित दिसण्यासाठी किंवा तो निसर्ग भरभरून बघण्यासाठी ही व्ह्यू गॅलरी बनवली आहे। अतिशय उत्कृष्ट आणि ऑथेंटिक लुक आहे, बांबूचं स्ट्रक्चर आहे आणि इथे उभं राहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण जो पट्टा आहे, म्हणजे संपूर्ण जे तलाव आहे ते तलाव तुम्ही इथे उभं राहून पाहू शकता। मित्रांनो, इथे आल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट मी पाहिली की स्वच्छ आणि व्यवस्थित बांधलेले टॉयलेट्स आणि बाथरूम या ठिकाणी आहेत, जेणेकरून पर्यटकांची गैरसोय होणार नाही त्या दृष्टिकोनातून हे टॉयलेट्स आणि बाथरूम या ठिकाणी बांधले गेलेले आहेत। धामापूर तलावाचं मुख्य वैशिष्ट्य हे आहे की अख्ख्या मालवण शहराला फक्त धामापूर तलावामधनं पाणी पुरवलं जातं। तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की हे गेट वॉल मला दिसत आहेत, त्याच ठिकाणी या साईडला कालवा पण दिसतोय। मे बी ह्या कालव्यातनं कुठल्या तरी एका विहिरीला पाणी जातं आणि त्या विहिरीतनं हे पाणी पंप करून मालवण शहरापर्यंत पोहोचवलं जातं। मित्रांनो, मगाशी होतो आपण माझ्या मागच्या साईडला, तिथे आपण बांबूची व्ह्यू गॅलरी बघितली। इथे परमनंट स्ट्रक्चरमध्ये एक व्ह्यू गॅलरी बनवलेली आहे आणि इथून देखील तुम्ही हा तलाव पाहू शकता। आणि ही एवढी मोठी व्ह्यू गॅलरी तुम्ही बघू शकता, तुम्हाला कळत असेल की एवढी मोठी व्ह्यू गॅलरी की इथे आरामात 100 ते 150 पर्यटक व्यवस्थित उभे राहून हा तलाव बघू शकतात। मित्रांनो, आता आपण आलो आहोत तलावाच्या मध्यभागी, म्हणजे तलावाची जी पेरीफेरी आहे त्या पेरीफेरीच्या मध्यभागी आपण आलो आहोत। इथे येण्यासाठी जर तुम्ही मालवणवरनं कुडाळला जात असाल तर मंदिराच्या किंवा तलावाच्या मेन एंट्रीच्या अगोदर एक रस्ता डाव्या बाजूला वळतो। त्या डाव्या बाजूच्या रस्त्याने थोडासा असा जंगल रस्ता आहे, पण रस्ता व्यवस्थित आहे, त्या रस्त्याने आतमध्ये या। इथे देखील बसण्यासाठी त्यांनी बेंचेस केलेले आहेत आणि इथे काही नोटीस आहेत की इथे आल्यानंतर तुम्ही आग पेटवू नका, जेणेकरून आग लागेल, कारण जंगल आहे। तर अशा प्रकारे नोटीस आहेत आणि इथे देखील शौचालयाची व्यवस्था स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी या ठिकाणी केलेली आहे। पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं चांगलं नियोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे। मित्रांनो, मालवण कुडाळ रोडवर हा धामापूर तलाव आहे। तुम्ही नक्की विजिट करा या धामापूर तलावाला आणि खूप सुंदर ठिकाण आहे। निसर्ग एवढा सुंदर आहे या ठिकाणी, तुम्ही या निसर्गाचा नक्कीच आस्वाद घ्या। इथे या धामापूर तलावाला भेट द्या। इथे 2 मंदिर आहेत, भगवती मंदिर आहे, सातेरी मंदिर आहे, या मंदिरांना देखील भेट द्या। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा, जेणेकरून आपल्या सिंधुदुर्गातली माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाईल। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, मला माहिती आहे की आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ यायला उशीर झाला, थोडा बिझी होतो, त्याबद्दल माफी असावी। असेच मी चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन। तोपर्यंत बाय बाय, देव बरे करू।